नमस्कार मित्रांनो, या चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, आमच्या भागामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे। सतत 7-8 दिवस होऊन गेलेले आहेत, तरीसुद्धा पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही। आपल्या इकडे कोणत्या पद्धतीने पाऊस पडत आहे, नॉर्मल की अतिशय मुसळधार? इकडे तर खूपच जोरात पाऊस पडत आहे। तर मित्रांनो, आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये बकासूर आणि मथुर आणि सर्जा हे पुढील कोणत्या मैदानावर आपणास दिसणार आहेत। आताच माळशिरसचे मैदान पार पडलेले आहे आणि या मैदानावर बकासूरने कमबॅक केलेला आहे। या अगोदर बकासूर माळशिरसच्या मैदानावर विजयी झालेला नव्हता, परंतु यावर्षी कमीत कमी गुलालामध्ये तरी राहिलेला आहे आणि 5वा नंबर माळशिरसमध्ये त्याने केलेला आहे या मैदानावर। तर यापुढे होणारे 17 जुलै रोजी मैदान सोन्या 50-50 केसरी या मैदानावर आपणास बकासूर दिसणार आहे आणि बकासूर आणि मोठा सोन्या यांचा फेरा या मैदानावर काढण्यात येणार आहे। मित्रांनो, मोठा सोन्याने बैलगाडा क्षेत्रामधून निवृत्ती घेतलेली आहे, परंतु प्रेक्षकांच्या इच्छेसाठी एक दुसऱ्या मैदानावर मोठ्या सोन्याला पळवण्यात येत असते। तर बकासूर आणि मोठा सोन्या हा 27 जुलैला आपणाला या मैदानावर दिसणार आहेत। त्यानंतर दुसरे एक भव्य मैदान होत आहे, ते होणार आहे 29 तारखेला। हे 29 तारखेचे मैदान आहे भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यत फलटण केसरी हे मैदान होणार आहे। फलटण केसरी 2024 दिनांक सोमवार 29 जुलै 2024 रोजी सकाळी 7 वाजता हे मैदान चालू होणार आहे आणि या मैदानाची प्रवेश फी ही 1500 रुपये आहे। तर मित्रांनो, त्या मानाने प्रवेश फी ही थोडी जास्त वाटते। कमीत कमी प्रवेश फी पाहिजेत होती 1000 रुपये तरी पाहिजेत होती, परंतु या फलटण केसरी मैदानावर 1500 रुपये अशी फी आहे। तर बक्षिसे आहेत, प्रथम क्रमांकासाठी 1,25,000 बक्षीस आहे, दुसऱ्या क्रमांकासाठी 1 लाखाचे आहे, तिसऱ्यासाठी 75,000चे आहे, तर चौथ्यासाठी 41 आहे, पाचव्यासाठी 25 आहे, सहाव्यासाठी 15,000चे बक्षीस या मैदानावर असणार आहे। तर या फलटणच्या मैदानावर बकासूर आणि मथुर आणि सर्जा हे एकूण 3ही बैल आपणास 29 तारखेला जाधववाडी येथे दिसणार आहेत। तर मित्रांनो, एकूणच बकासूर हा 27 जुलैला सोन्या 50-50 केसरी या मैदानावर सोन्याचा आणि बकासूरचा फेरा काढण्यात येणार आहे आणि त्यानंतर जाधववाडी येथे फलटणच्या मैदानावर फलटण केसरी या मैदानावर बकासूर आपणास दिसणार आहे। हे ओपनचे मैदान असणार आहे 29चे आणि येथे मथुर आणि बकासूरसुद्धा वेगवेगळ्या पैऱ्यांमध्ये दिसणार आहेत आणि एकूणच या मैदानावर मथुर आणि बकासूर हे नक्कीच विजयी होतील अशी मलासुद्धा अपेक्षा आहे, कारण माळशिरसच्या मैदानावर थोडी निराशा झालेली आहे। तर या मैदानावर तरी बकासूर, मथुर, सर्जा हे विजयी होतील हीच मला अपेक्षा वाटत आहे। तर मित्रांनो, आपल्याकडे पावसाचे वातावरण कसे आहे कमेंटमध्ये अवश्य कळवा। धन्यवाद। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा। नमस्कार आणि बेल आयकॉन दाबा।